करा स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या मागच्या लेक्चर्समध्ये आपण 2014 ची जी प्रश्नपत्रिका आहे ती अभ्यासली. आज आपण 2016 ची जी प्रश्नपत्रिका आहे टीईटी पेपरची ती अभ्यासणार आहोत आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. तर त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न आजचा, वनस्पतींची वृद्धी संकलन हालचाल खालीलपैकी पर्याय कोणता? निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ड्रॉसेरा ही वनस्पती कीटक खाते. तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात. चौथं, खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते. वनस्पतीच्या वृद्धी संकलनाची हालचाल विचारली, वाढसाठी लागणारी महत्वपूर्ण घटना. तर ती काय आपली चौथी, सनलाईट. सूर्यप्रकाशाच्या दृष्टीने आपले झाडं जे आहेत का ते जातात. सनलाईट मिळणार तेव्हाच ते फोटोसिंथेसिस करणार, म्हटल्यावर काय अन्न निर्मिती करणार आणि ते जगणार. मग त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा, जे नवीन विद्यार्थी त्या सर्वांसाठी सूचना, आपण मात्र 299 च्या माफक दरामध्ये टीईटी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, की ज्यामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला चांगल्या प्रश्नपत्रिका मिळतील दर्जेदार स्वरूपाच्या, की जे आपल्याला 20 टेस्ट जे आहेत का त्या तिथे बघायला मिळतील, की याची फीस राहणार आहे 299. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही ती डायरेक्ट परचेस करू शकता. त्यानंतर बघा, कचऱ्यातील पदार्थाच्या निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्व साधारण कालावधी लक्षात घेता योग्य उत्तरता क्रम लावायचा आहे. पर्याय क्रमांक 1, थर्मोकॉल, प्लास्टिक, चामडी, बूट, लाकूड. दुसरं, थर्मोकॉल, प्लास्टिक, लाकूड, चामडी, बूट. तिसरं, प्लास्टिक, थर्मोकॉल, लाकूड, चामडी, बूट. आणि चौथं, प्लास्टिक, थर्मोकॉल की लाकूड. तर पर्याय क्रमांक 1 हा आपला योग्य उत्तर ठरेल. सर्वाधिक काळ कशाला लागेल? थर्मोकॉलला. त्याच्या तुलनेने कमी काळामध्ये प्लास्टिक जे आहे त्याचं विघटन होणार. प्लास्टिक पेक्षा कमी कालावधीमध्ये चामडी बुटाचं विघटन होणार, त्याच्यातले टॉक्सिक एलिमेंट जाणार. त्याच्यानंतर सर्वात अगोदर कोणाचं विघटन होणार तर ते लाकडाचं होणार, कारण की तो काय नैसर्गिक घटक आहे. उर्वरित तिघ काय थे मानव निर्मित आहे. त्याचबरोबर त्याच्यात पर्यावरणास हानिकारक घटक आहेत. टॉक्सिक एलिमेंट्स जे म्हणतो का आपण ते त्याच्यामध्ये आहेत. पुढचं बघा, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. दुसरं, शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापविल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. ते लॅब ग्रोन डायमंड्स जे बनवताना बघतोय का आपण आता ते. योग्य कोणत्या? पर्याय क्रमांक 1 फक्त 1, दुसरं फक्त ब, तिसरं दोन्ही, चौथं दोन्हीही नाही. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे का दोन्ही इथे योग्य आहे. हे जे आहे का शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो कृत्रिम हिरा, लॅब ग्रोन डायमंड्स जे बनतात का सध्या मार्केटमध्ये जे चालत आहेत ते ह्याच पद्धतीने बनवली जातात. बघा, उच्च तापमानावर हिरा तापवल्यास त्यातून काय CO2 बाहेर निघते. आहेच काय लाकडापासूनच तर बनलेला आहे. लाकूड आहे पहिले, लाकडावर दाब देऊन त्याचा काय कोळसा बनतोय. कोळशाचं रूपांतर मग कशात होतं? दगडी कोळसा. त्या दगडी कोळसावर अजून दाब पडला की त्याचं रूपांतर कशात होते? हिऱ्यामध्ये होते. सायकल चालू आहे ना ही, बरोबर की नाही? तर नाही, लाकडाचं रूपांतर कोळसा, दगडी कोळसा आणि मग हिऱ्यामध्ये रूपांतर. आणि हे पृथ्वीच्या गर्भावर मिळणारा जो दाब आहे, ताण जो आहे, त्याला खूप वेळ लागतो ह्या टाइम पिरियडला वेळेला. आणि हे आपण लॅब ग्रोन कार्बन मध्ये करतोय आणि त्याच्यात नसतं मग जाळल्यावर त्यात ना कार्बन डायऑक्साईड एमिट होतोय. तर पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर हे योग्य उत्तर. पाण्याचा गुणधर्म असलेल्या पर्याय खालीलपैकी कोणता? खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणे तुलनेने सोपे असते.
हिमनगातील पाणी गोड नसून खारे असते. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे संयुगण असून मिश्रण आहे. पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. गुणधर्म असलेला पर्याय, तर पर्याय क्रमांक 4, पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्याचं व्हॉल्यूम आकारमान त्याचं वाढतं. आता बघा, हिमनगातील पाणी खारे नाही, गोडे, उलटे, संयुग आहे, मिश्रण नाहीये ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं, म्हणूनच काय म्हणतो आपण H2O. करेक्ट. खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणे तुलनेने सोपे. अरे अवघड आहे. म्हणून बघा ना, डेड सी जो आहे, मृत समुद्र आहे, त्याच्यावर तरंगतंय सहज का? क्षारतेमुळे. तर मग हे स्टेटमेंट इनकरेक्ट. पहिलं, दुसरं, तिसरं तिन्ही स्टेटमेंट इनकरेक्ट. चौथं करेक्ट स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर बघा, पृथ्वी, सूर्य, पृथ्वी, अणुकेंद्रक, तर त्याचं काय? न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन? तर काय? इलेक्ट्रॉन हे त्याचे योग्य उत्तर आहे. बघा ना, सूर्य आहे, सूर्याच्या कक्षेभोवती आपल्याला पृथ्वी फिरताना दिसते. करेक्ट. तर अणुकेंद्रक जे आहे का, ॲटॉमचे जे केंद्रक आहे का, तिथं इलेक्ट्रॉन हा फिरताना दिसतोय ना, त्यामुळे इलेक्ट्रॉन हे आपलं योग्य उत्तर आहे. वनस्पतींमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? ग्रॅफाइट्स, कॅल्शियम ऑक्झेलेट, चंदनाचे तेल की तिळाचे तेल? तर काय? तिळाचं तेल आपल्यासाठी उपयुक्त आहे आणि ते आपण खाद्यतेल म्हणून पण वापरतो. बघा, जीवजन्माच्या जरायुज या पद्धतीतील प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही? हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले असतात. हा अतिशय उत्क्रांत व उष्ण रक्त प्राण्यांचा गट आहे. तिसरं, युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षण कवच तयार होते. आणि चौथं, पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य गर्भातून बाहेर येते. जरायुज म्हणजे काय? आपण, तुम्ही, मी, सर्व सस्तन प्राणी. योग्य बाब कोणती? हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूल झालेले असतात. करेक्ट. अतिशय उत्क्रांत व उष्ण रक्ती, आपलं ब्लड काय, वॉर्म आहे. युग्मज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षण कवच म्हटल्यावर अंड थोडी जन्माला घालतोय आपण. अंडी. एकमेव अपवाद जर सस्तन प्राण्यांमध्ये कोणता असेल तर तो म्हणजे काय? प्लॅटिपस. एकमेव अपवाद आहे की जो अंडी घालतो. बाकी प्रत्येक सस्तन प्राणी हा पिलांना जन्म देतोय. बघा ना, पूर्ण वाढ झाल्यावर गर्भाशयातून अपत्य जन्माला येतं म्हटल्यावर 4 पण करेक्ट. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे, कारण की आढळणार नाही विचारलेलं आहे. तुमचं बघा, भारतातील चिपको आंदोलन चळवळ प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं? झाडांना आलिंगन देऊन झाड वाचवण्याची चळवळ, जंगल सफाई करून प्रदूषण मुक्त करण्याची चळवळ, चंबलच्या खोऱ्यात पाण्यासाठी हानी घातलेली मोहीम, धरणग्रस्त विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी केलेले आंदोलन. तर झाडांना आलिंगन देऊन त्यांना वाचवण्यासाठी केलेली चळवळ. 1970च्या दशकामध्ये सुंदरलाल बहुगुणा व गौरादेवी यांनी सुरू केलेली चळवळ. चमोली डिस्ट्रिक्ट, उत्तराखंड. त्यावेळेचं उत्तर प्रदेश. आपल्याला चिपको आंदोलन सुरू झालेलं बघायला मिळतं. त्यानंतर बघा, दूध अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? काव्यातील ध्वनी, अल्ट्राटॉनिक साऊंड ज्या आहेत त्या, पाश्चरायझेशन पद्धत, कॅरमलायझेशन पद्धत. पर्याय क्रमांक 1 ब आणि क बरोबर, दुसरं अ आणि ब बरोबर, तिसरं अ आणि क बरोबर, चौथं तिन्ही बरोबर. तर पहिल्याच स्टेटमेंट मध्ये बघा ना, श्राव्यातील ध्वनी, अल्ट्रासोनिक साऊंड कशाला दूध वाचवणार आपलं? जिथं जिथं तिथं सगळं कट होतं. 1 2 3 एलिमिनेशनने आपण पहिल्या याच्यावर आलो. पाश्चरायझेशन, कॅरमलायझेशन पद्धत माहीत जरी नसली पण एवढं जरी माहीत असलं ना तरी आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचतो. तसं बघा, खालील पर्यायापैकी कोणते विधान
योग्य आहे. आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षेप क्रिया घडतात. काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात आणि अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. तर पर्याय क्रमांक 4 अनैच्छिक क्रिया ह्या प्रतिक्षिप्त क्रिया एवढंच एक योग्य, बाकी सगळं अयोग्य. सगळं उलटा पुलटा करून दिलेलं आहे. एक असतात ऐच्छिक क्रिया आणि दुसरे असतात अनैच्छिक क्रिया. ऐच्छिक क्रियांवर तुमचं माझं सर्वांचं नियंत्रण आहे. आता हे लेक्चर तुम्ही ऐकणार, ही काय झाली तुमची ऐच्छिक क्रिया, तुम्ही स्वतः नियंत्रित आहात तिथे. अनैच्छिक क्रिया काय लेक्चर बघता बघताना तुम्हाला जांभळी आली, शिंक आली, खोकला आला, हे काय झालं अनैच्छिक, त्याच्यावर तुमचं नियंत्रण नाही. हा फरक दोघांमध्ये लक्षात घ्यायचा आहे. प्रभाजी उध्वपतन पद्धती खालीलपैकी कोणती कुठे उपयुक्त ठरते? मिठागरातील मिठाच्या पाण्यापासून मीठ बनवणे, खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे, एखाद्या द्रावणातून द्राव्य आणि द्रावक वेगवेगळे करणे, भिन्न द्रव पदार्थाच्या उत्कलनात उल्लेखनीय फरक नसल्यास ते मिश्रणातून वेगळे करणे. आता याचं बघा, पर्याय क्रमांक 2 खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे. क्रूड ऑइल मिळत असतं आपल्याला, काय असं मिळतं, कच्चं तेल मिळतं. आपण त्या रिफायनरीज मध्ये जाऊन त्याचं काय करतो, शुद्धीकरण करतो. मग त्या शुद्धीकरणातनं मग आपण नॅचरल गॅस वेगळा काढतो, डिझेल वेगळं करतो, पेट्रोल वेगळं करतोय. हे आपण आपल्या सोयीसाठी वेगवेगळं करतोय. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. देवमासा शीतरक्ताचा प्राणी आहे. दुसरं परिणाम बघा त्याचा, स्वभावतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो. पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य, दुसरं फक्त ब योग्य, तिसरं दोन्ही योग्य आणि चौथं दोन्ही अयोग्य. पहिलं शीतरक्ती नाहीये, तो उष्ण रक्ती प्राणी आहे. त्यावर अचूक झालं, हे कट झालं. बघ, स्वभावतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो, हे पण इनकरेक्ट. पर्याय क्रमांक 4 दोन्ही अयोग्य हे योग्य उत्तर आहे. हे केव्हा शक्य झालं असतं, जेव्हा देवमासा शीतरक्ती असतात. सरडा बघा ना, आजूबाजूच्या तापमानानुसार चेंज करतो. का? कारण की तो कोल्ड ब्लड असलेला प्राणी आहे. रॅप्टाइल मध्ये जरी येत असला, कॉर्डेटा जरी येत असला ग्रुप त्याचा, तरी पण तो काय कोल्ड ब्लड प्राणी आहे. तुम्ही मी काय, आपण वॉर्म ब्लड वालेत. आपण नाही चेंज करू शकत टेम्परेचर आपल्या बॉडीचा अचानक. सरडा चेंज करू शकतो. देवमासा का नाही करू शकत? कारण की तो वॉर्म ब्लड सेल, वॉर्म ब्लड आहे त्याचं. त्यामुळे विद्युत दिव्यामध्ये ऑर्गन व नायट्रोजन सारख्या वायूंचे मिश्रण का भरलेले असते? आता लाईट मध्ये हे दोन वायू का भरलेले असतात? ते उत्प्रेरक म्हणून उपयोगी ठरते, ते उष्णता ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर करण्यात मदत करते, त्यामुळे ऑक्सिडेशन ही क्रिया घडून येते, त्यामुळे दिव्यातील तारेच्या कुंडलाचे आयुष्य वाढते. तर पर्याय क्रमांक 4 त्यामुळे दिव्यातील तारेच्या कुंडलाचे आयुष्य वाढत असते, हे योग्य आहे. आता बघा, ऑर्गन आणि नायट्रोजन हे दोन जे वायू आहेत हे त्या दिव्यामध्ये राहतात कशाला, आणि हे कुंडल काय, तर जुने बल्ब जर तुम्ही बघितले असावे कदाचित, त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता CFL बल्ब वगैरे वापरतो आपण, त्यात हे बघायला नाही मिळत तुलनेने. एक बल्ब असायचे बघा जुने, त्याच्यामध्ये अशी तशी तार राहायची बघा, तिथून मग ते काय प्रकाशमान व्हायचा तो दिवा. आता रिसेंटली आपण कॅफेज वगैरे बघा, तिथे बघायला मिळतात त्या एस्थेटिक लुकसाठी, डेकोरेशनसाठी, कारण की आपण LED लाईट लावायला लागलोय आता, त्यामुळे असे बल्ब आपण बघत नाही. दिव्यातील तारेचं कुंडल जे आहे त्याचं आयुष्य म्हणजे कशाचं, ह्याचं जे ही तार आहे का, याचं आयुष्य वाढवण्यासाठी आपल्याला आर्गन आणि नायट्रोजन गरजेचं आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी योग्य विधान कोणते? क्रोमिन हा अधातू आहे. सर्वसाधारण अधातू वायू किंवा वायू अवस्थेत असतात, ते सॉलिड आणि गॅसेस स्टेट मध्ये असतात. ब्रोमीन द्रव अवस्थेत लिक्विड स्टेट मध्ये आढळतो. चौथं, ब्रोमीन हा आहे. आता बघा, अ आणि ड दोघांपैकी एक बरोबर आहे आणि दुसरं चुकच. एक म्हणतोय अधातू, एक म्हणतं धातू. करेक्ट. एक तर ब्रोमीन धातू असेल किंवा अधातू असेल, दोघं एक साथ तर शक्यच नाही. अ आणि ड एकत्र जिथं जिथं तिथे सगळं एलिमिनेट करायचं. दुसरं बघा, सर्वसाधारण अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत आढळतात. बरोबर. ब बरोबर असलेले सर्व पर्याय आपल्याला योग्य पाहिजे, म्हटल्यावर पर्याय क्रमांक 2 आपला कट होतो. करेक्ट. आता बघा, ब्रोमीन हा द्रव अवस्थेत आढळतो म्हटल्यावर ब हे पण योग्य आहे. करेक्ट. मग ब आणि क जे आहे का, हे आपल्याला योग्य पाहिजे. ब आणि
क. ब आणि क असलेले पर्याय कोणते आहेत आपले? पुन्हा 3 आणि 4 वर आपण आलो म्हटल्यावर अ ब क बरोबर की ब क आणि ड बरोबर. तर मग आता पुन्हा आपण त्या ह्याच्यावर आलो की धातू आहे की अधातू आहे? तर ब्रोमीन काय आहे? अधातू. अधातू आहे, द्रव अवस्थेत आढळतो आणि सर्वसाधारणपणे ना एकदम काळ्या दगडावरची रेष थोडी आहे, सर्वसाधारणपणे ते सॉलिड किंवा गॅसेस स्टेटमध्ये आढळतात. मग ब्रोमीन हा काय लिक्विड स्टेटमध्ये आढळतो आणि तो अधातू आहे. तर अ ब क पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यामध्ये बघा इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकाची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे? पाण्याच्या काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व व पद्धत, पाण्याचे वितरण, पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता, पाणी साठवण्याच्या पद्धती. आता चिकित्सक वृत्ती क्युरिओसिटी कशात निर्माण होणार? काटकसरीने वापरते तर आपण रोजच बघतोय, पाण्याचे वितरण पण बघतोय, कुठे कुठे पाण्याचे साठे आहेत, गुणधर्म आणि विद्राव्यता हा काय प्रॉपर्टीज आहेत पाण्याचे, ते आपल्याला चिकित्सक वृत्ती देऊ शकते. तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. बऱ्याच वेळा माहीत जरी नसलं ना आपण लॉजिकने सुद्धा योग्य उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतो. त्यानंतर बघा खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणाऱ्या योग्य विधानाची संख्या किती? औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली. औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर जर्मनी व फ्रान्समध्ये झाली. औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रयशक्ती वाढली. आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम चीनमध्ये झाली. आता इथं 4 स्टेटमेंट बघा, जर विचार केला शांततेने चौथ्यापासून बघू. आशिया खंडात चीनमध्ये नाही, जापान आहे सगळ्यात पहिले. ड एक कमी झाला म्हटल्यावर हा पर्याय गेला. औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रय शक्ती वाढली, थोडा विचार होऊ शकतो ह्याच्यावर. औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेत नाही ना झाली, इंग्लंडमध्ये झाली. त्यावर हा पण पर्याय 1 आणि 2. औद्योगिक क्रांतीमुळे क्रय शक्ती हा इनडायरेक्ट परिणाम. औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली, बरोबर ना? इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन वगैरे बनवण्यासाठी लोह पोलाद उद्योगाला जास्त सर्वाधिक महत्त्व त्याच्यातनं मिळालेलं आहे. मग त्यातनं त्यांनी कापड उद्योग, वेगवेगळे जिनिंग प्रेस वगैरे, प्रिंटिंग प्रेस हे सगळे उद्योग त्यांनी सुरू केले. तर पर्याय क्रमांक 4 2 स्टेटमेंट इथे बरोबर असलेले आपल्याला बघायला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेल्या बाबी खालीलपैकी कोणत्या? तर बघा पहिलं आहे सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुले करणारे विधेयक संमत करून घेतले. त्याच्यानंतर बघा देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली. बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारण्याची चळवळ सुरू केली आणि डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. बरोबर. आता त्याच्यामध्ये बघा पहिलं बघा सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांसाठी खुले करणारे विधेयक हे विठ्ठल रामजी शिंदे याच्याशी संबंधित नाहीयेत, हे इनकरेक्ट आहे. देवदासी प्रथेविरुद्ध त्यांनी काम केलं, बहुजन समाजातील स्त्रियांच्या सुधारण्यासाठी काम केलं आणि त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची सुद्धा स्थापना केली आहे. हे 3 जे आहे का ते आपल्याला योग्य असलेले बघायला मिळतात. परंतु जे हे आहे का विधेयक सार्वजनिक पानवाट्यांचं ते त्याच्याशी संबंधित आपल्याला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नसलेले बघायला मिळतात. आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीदवाक्य होते? संरक्षण, स्वराज्य, एकात्मता, सत्यमेव जयते, विश्वास, एकता, बलिदान की वंदे मातरम? पर्याय क्रमांक 3 विश्वास, एकता आणि बलिदान हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं आणि त्यांचं चिन्ह कोणतं होतं? तर झेप घेणारा वाहक. सुरुवात कोणी? रासबिहारी बोस. त्याच्यानंतर मग सुभाषचंद्र बोस त्याला जॉईन करतायत. त्यानंतर बघा
जात धर्म न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यास नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते? त्यात बघा, आरमार दलातील अधिकारी सिद्दी मिस्त्री, पाय दलातील प्रमुख सेनानी सिद्दी मसूद, तिसरं सैन्य दलातील सरदार सिद्दी हिलाल, विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम. आपण सिद्दी हिलालचं नाव ऐकलेलं आहे, हे करेक्ट. विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम, आरमार दलातील अधिकारी सिद्दी मिरारी, पण पायदळातील प्रमुख जो असतो का सरसेनापती तो सिद्दी मसूद नव्हता. हे इथे अयोग्य जोडी असलेलं आपल्याला बघायला. त्यानंतर बघा, छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला. फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राजव्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला. पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य, दुसरं फक्त ब योग्य, दोन्ही योग्य आणि चौथं दोन्ही अयोग्य. तर पर्याय क्रमांक 3 दोन्ही योग्य इथं आहे. संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण ग्रंथ लिहिलेला आहे. फारसी शब्दांचा जो प्रादुर्भाव वाढत होता मराठी भाषेवर, त्याला पर्यायी संस्कृत शब्द देण्यासाठी राजव्यवहार कोश छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार करून घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. तर पर्याय क्रमांक 3 दोन्हीही योग्य हे इथं आपलं योग्य उत्तर ठरतं. त्यानंतर बघा, भारतीय ध्वजाचे खालील पर्यायांपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? पांढरा रंग समतेचे प्रतीक आहे, हिरवा रंग कृषी प्रधानतेचे प्रतीक आहे, अशोक चक्र हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे, केशरी रंग हा त्यागाचे प्रतीक आहे. तर पर्याय क्रमांक 1 अशोक चक्र हा धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे. केशरी रंग त्यागाचे, हिरवा रंग कृषी प्रधानतेचे, पांढरा रंग क्षमता शांततेचे प्रतीक आपल्याला बघायला मिळतं. देवेंद्र विधान परिषद सदस्य आणि त्या पंचायत समिती सभापती आणि अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त संसद सदस्य आहेत. या माहितीवरून खालीलपैकी योग्य विधाने कोणते? आता पहिलं बघा, अनिता जिल्हा परिषदची पदसिद्ध सदस्य असेल. दुसरं, देवेंद्रचे वय 25 वर्षे असेल. फ्रान्सिस त्यांच्या संसद सदस्य म्हणून कार्यकाल जास्तीत जास्त 5 वर्षे असेल. आता त्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले एक फोड करा, राष्ट्रपती नियुक्त संसद सदस्य कोणते म्हणतात? राज्यपाल, राज्यसभा जी आहे आपली त्याच्यावर नियुक्त 12 सदस्य, ते एक लक्षात घ्यायचं. दुसरं घटक बघा, विधान परिषदेचा सदस्य आहे देवेंद्र, मग त्याचं वय 25 कसं काय असणार? त्याचं वय किती असणार? किमान 30 वर्ष, 30+ असणार ना तो, कारण की तो कशाचा सदस्य? विधान परिषदेचा आहे ना. विधान परिषदेच्या सदस्य होण्याच्या पात्रतेच्या अटीमध्ये किमान 30 वर्ष पूर्ण असणं ही अट आहे. 25 वर्ष कोणासाठी? विधानसभेसाठी आहे. ते ब इनकरेक्ट. ब जिथे जिथे आहे तिथं स्टेटमेंट कट करायचं. पहिलं, दुसरं, चौथं एलिमिनेशनने आपण अ आणि क वर आला. तरी पण एकदा बघून घेऊया. फ्रान्सिस संसद सदस्याचा कार्यकाल जास्तीत जास्त किती? 5 वर्षे. अँग्लो इंडियनचं प्रतिनिधित्व करणार आहे तो 5 वर्षाचा टाइम पिरियड त्याला मिळणार. आणि त्या जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असेल का? कारण की ती पंचायत समितीची सभापती आहे ना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क बरोबर हे आपल्याला योग्य उत्तर इथे बघायला मिळतं. त्यानंतर बघा, आधुनिक काळात खालील पर्यायांपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही अव्यवहार्य ठरते? प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही, संसदीय लोकशाही की अध्यक्षीय लोकशाही? तर प्रत्यक्ष लोकशाही सध्या अव्यवहार्य आहे ना. प्राचीन नगर राज्यांमध्ये, ग्रीक नगर राज्यांमध्ये, प्राचीन भारतामध्ये आपण प्रत्यक्ष लोकशाही बघतोय. परंतु आता प्रत्यक्षात जशी लोकसंख्या वाढते, जशा सोयी सुविधांमध्ये बदल होतोय, लोकांच्या गरजांमध्ये बदल होतोय, त्यावेळी प्रत्यक्ष लोकशाही एवढी इफेक्टिव्ह ठरणार नाही. त्यामुळे जगभरातील जवळपास सर्वच देश हे अप्रत्यक्ष लोकशाही असलेले आहेत. संसदीय लोकशाहीचे उदाहरण कोण? आपण आणि इंग्लंड, भारत. अध्यक्षीय लोकशाहीचा कोण? अमेरिका. त्यानंतर बघा, सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते? दक्षिण महासागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे, भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे, उत्तर भारतात निर्माण होणारा कमी वायुदाब, दक्षिण भारतात निर्माण होणारा जास्त वायुदाब.
आता तुमचं पूर्ण फिजिकल जॉग्राफीचं नॉलेज इकडे वापरावं लागेल तुम्हाला. उत्तर भारतात निर्माण होणारा जास्त वायुदाब, जर इथे जास्त वायुदाब झाला, हाय टू लो, करेक्ट, पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडतो. कुठे? ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. म्हटल्यावर काय? रिट्रीट मान्सून, म्हटल्यावर काय? आपला परतीचा पाऊस. पूर्वय्या या नावाने सुद्धा आपण ओळखतो बघा. उत्तर भारतात निर्माण होणारा कमी दाब, तर उत्तर भारतात कमी दाब झाला तर मग तो इकडून अशी हवा जाणार, म्हणजे इकडे पाऊस पडणार. इकडे का पाऊस पडणार? तर स्टेटमेंट पण गेलं, चौथं पण गेलं. भारताच्या भूभागावरून वारणारे कोरडे वारे, कोरड्या वाऱ्यातनं पाऊस नाही ना पडणार, बाष्पयुक्त वाऱ्यातनं पाऊस पडेल. बाष्पयुक्त प्लस आर्द्रता असलेले, मॉइश्चर असलेले ढगच पाऊस पडतील ना. निम्बोस्ट्रेटस आणि क्युमुलोनिम्बस ह्याच दोन ढगातनं पाऊस पडेल ना आपल्याला. त्यामुळे दुसरा पण गेला. पर्याय क्रमांक 1, दक्षिण महासागरातून वाहणारे बाष्पयुक्त वारे. हिंद महासागराखाली हे जे असे वाहणारे जे बाष्पयुक्त वारे आहेत का, पूर्वय्या ज्यांना म्हणतो आपण, त्याच्यामुळे पूर्व किनारपट्टीमध्ये काही भागामध्ये रिट्रीट मान्सून बघायला आपल्याला मिळतो. त्यानंतर बघा, स्थानिक वेळेनुसार 30 अंश पूर्ण रेखावृत्तावर रविवारी दुपारचे 12 वाजले असतील तर 15 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजलेले असतील? सकाळचे 11, संध्याकाळचे 5, मध्यान्ह की संध्याकाळचे 4. आपण बघतो बघा, एक रेखावृत्त बरोबर 4 मिनिट, आणि आता हे काय विचारतंय? पूर्व रेखावृत्तावर 12 वाजलेत आणि पश्चिमेला म्हटल्यावर काय? मायनस होत जायचंय पश्चिमेला. आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं, मायनस होत झालं म्हटल्यावर काय? तर दुपारचे 2 वाजलेले आहेत, बरोबर, 45चा फरक आहे. मग त्या 45ला 4ने जर आपण गुणलं तर आणि तर मग ते आपल्याला 180 मिनिटं मिळतात. मग त्या बेसिसवर जर बघायला गेलं तर सकाळचे 11 वाजलेले आपल्याला बघायला मिळतात, कारण की पश्चिमेकडे काय 1-1 अंशनी कमी होत जाते आणि पूर्वेकडे काय वाढत जात आहे ना, ते हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, खालील पर्यायांपैकी कोणते अरावली पर्वताचे वैशिष्ट्य नाही? भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग, गुरु शिखर सर्वात उंच शिखर, वायव्य आणि आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग, आणि माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला अरावली पर्वतामध्ये बघायला मिळते. तर बघा, अरावली पर्वतरांगा कुठे आहेत आपल्या? अरावलीचा एक्सपेन्शन आपल्याला बघायला मिळतो, करेक्ट. आता बघा, भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग आहे, करेक्ट. गुरु शिखर हायेस्ट आहे, कुठे? राजस्थानमध्ये, हे पण करेक्ट. वायव्य आणि आग्नेय दिशेत पसरलेले आहे, वायव्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, करेक्ट. इकडून असं थोडी येते, असं नाही ना, ते असं आहे, करेक्ट. त्यामुळे हे इनकरेक्ट आणि आपलं उत्तर मिळाले. माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला अरावलीमध्ये बघायला. त्यानंतर बघा, हायड्रोजन वायू बाह्यांबरात तर ओझोन वायू कुठे आपल्याला आढळतो? आयनांबर, तपांबर, मध्यांबर की स्थितांबर? तो स्थितांबरामध्ये, स्ट्रेटोस्फिअर मध्ये जो स्ट्रोपोस्फिअर जो स्ट्रोपोपॉज जो हे आपल्याला ओझोन वायू बघायला मिळतो. आता हे हायड्रोजन बाह्यांबरावर बघायला मिळतो, तर ओझोन वायू कुठे? स्थितांबरावर, म्हणजे सेकंड लेअर मध्ये बघायला मिळतो. सगळ्यात पहिले खालची लेअर कोणती? तपांबर, जिथे वातावरणाशी संबंधित सर्व हालचाली होतात. बघा, चतुर्थक व्यवसाय करणारे खालीलपैकी कोणते? संशोधक, गवंडी, पोल्ट्री व्यवसाय की लघु उद्योजक? संशोधक, सेवा क्षेत्र आहे ना ते. त्यानंतर बघा, राष्ट्रीय महामार्ग जात नाही असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? लातूर, उस्मानाबाद. हे आता जुनी प्रश्नपत्रिका आहे म्हणून बरं का, बऱ्याच जणांना डाऊट येईल. धाराशिव लिहू आपण. नांदेड, परभणी, चंद्रपूर, गडचिरोली की जालना, बुलढाणा? चंद्रपूर आणि गडचिरोलीतून नॅशनल हायवेने जाते, बाकी सर्व ठिकाणातून नॅशनल हायवे जाताना दिसतं. अशा रीतीने आपले 2016ची जी प्रश्नपत्रिका आहे टीईटीची, ती आपण इथे अभ्यासलेली आहे.
ह्या PYQ बरोबरच तुम्हाला नवीन प्रश्नांचा सुद्धा सराव तेवढाच महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर त्या अनुषंगाने आपण TET टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 20 टेस्ट अवेलेबल राहतील, ज्याची फीस राहणार आहे मात्र 299 रुपये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस त्याच्यावर घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. TET किंवा इतर काही परीक्षांबद्दल तुमचे काही डाऊट असतील तर तिथून तुम्ही ते विचारू शकता. भेटूया आपल्या PYQ सिरीजच्या पुढच्या भागात. धन्यवाद.